तर राग, तुम्ही हे चांगलं प्रश्न विचारले. राग म्हणजे अँगर इश्यूज बरेच लोकांना असतात. मग सगळ्यात सुरुवातीला काय आपल्याला लक्ष ठेवायचं, ते सुरुवातीपासून आपल्या स्वभावचा हिस्सा होता किंवा आता नवीन प्रमाणे मागच्या काही महिन्यात किंवा इट इज देअर फॉर 1 to 2 years. दॅट इज द फर्स्ट थिंग वी नीड टू नो. ते आपली पहिली गोष्टी आपल्याला क्लिअर करावं लागतं. जर कोणाच्या स्वभावचाच हिस्सा आहे राग, कधी कधी असतो, लहानपासनापासनं काहीतरी लोकांचा स्वभाव तसा असतो, मग तिच्यासाठी काउन्सिलिंगची खूप गरज असते की हाऊ टू हँडल द अँगर, काय काय ट्रिगर करतात तुम्हाला राग, अजून काय हे लक्षण आहे का, ते सगळं समजून काउन्सिलिंगचे काही सेशन्स घेतले की आपण ते कंट्रोल करू शकतात. आता तुम्ही जे विचारतात की कधी कधी एन्झायटीमध्ये असं होतं का, ते असू शकतं. एन्झायटी किंवा डिप्रेशनचा आजार आला, काहीतरी स्ट्रेसफुल सिच्युएशन झाली किंवा अजून काय झालं, किंवा कधी कधी कारण आपल्याला कळतो नाहीये पण एन्झायटी किंवा डिप्रेशन असतो आपल्याला, तिच्या आजारचा एक भागचा एक लक्षण राग असू शकतो.